तुम्हाला माहीत आहे का की बालगोपाल कृष्णाच्या मुखात त्यांच्या माता यशोदेला काय दिसले होते? बालकृष्ण खूप नटखट होते आणि त्यांच्या शरारतींमुळे माता यशोदा नेहमीच त्रस्त होत असत. एकदा कृष्ण आपला भाऊ बलराम आणि मित्र सुदामा यांच्यासोबत खेळत होते. खेळता खेळता सुदामाने शरारतीने मोठ्याने ओरडून सांगितले, "अरे, कृष्णाने माती खाल्ली आहे." हे ऐकताच माता यशोदा रागाने हातात काठी घेऊन तिथे आल्या. कृष्ण घाबरून शांत बसले. यशोदाने त्यांना विचारले, "सांग खरं, तू माती खाल्ली आहेस का?" कृष्णाने खोटं बोलून नकार दिला, पण सुदामाने सांगितले की कृष्ण तुळशीच्या झाडाजवळ गेले होते. बलरामाने स्वतःला वाचवण्यासाठी सांगितले की त्याने काहीच पाहिले नाही. त्यामुळे सुदामा घाबरला आणि स्वतःच्या बोलण्याचे स्पष्टीकरण देऊ लागला. शेवटी माता यशोदाने कृष्णाला आपले तोंड उघडायला सांगितले, जेणेकरून त्यांच्या तोंडात काही आहे का ते पाहता येईल. जसेच कृष्णाने तोंड उघडले तसे यशोदेला त्याच्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांड दिसले, ज्यामध्ये सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह सर्व फिरताना दिसत होते. हे पाहून त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी आपले डोळे बंद केले. जेव्हा त्यांनी पुन्हा डोळे उघडले तेव्हा सर्व काही पूर्वीसारखेच सामान्य होते. त्या हा दिव्य अनुभव विसरल्या आणि प्रेमाने कृष्णाला आपल्या कुशीत उचलून घेतले.